नो फ्रेंड्स, आम्ही कुठे आलोय? बापरे, बँगलोरला. कसे आलो बँगलोरला? ब्लॉग नाही केला मम्मीने. मी तर दुसऱ्या ह्याच्यात आलो. मी ब्लॉग का नाही केला माहितीये का? कारण फ्लाईटची गडबड झाली आमची सकाळची. माझा डब्बा करून वगैरे जिथेचा निघाली ना, मग गडबड झाली. त्यामुळे मग मी ब्लॉग नाही केला. आणि आमची चेक म्हणजे बोर्डिंग पास बंद झालेला. आम्ही रिक्वेस्ट करून घेतली बोर्डिंग करून, इतकी लेट झालेलो. म्हणून मग ब्लॉग वगैरे काही केला नाही. डायरेक्ट बँगलोरला पोचलो. मस्त हॉटेल वगैरे बुक केलं आणि आता बाहेर फिरायला निघाल्यावर मी ब्लॉग चालू केला. आता इकडे लोकल एक मॉल आहे, लुल्लू मॉल. लुल्लू मॉल मध्ये जातोय आम्ही फिरायला. हे बँगलोर पण असं मुंबई टाईपच आहे, फक्त इथं ऑटोचे कलर दिल्ली टाईप आहे. आवडला. काही ठिकाणी ट्रॅफिक खूप आहे वगैरे होता ना, ते मस्त होतं, पण चर्च गेट टाईपच आहे. कुठेच मला बघता नाही. हा, मुंबईपेक्षा जास्त ट्रॅफिक आहे. एरिया चांगला आहे. इकडे सगळं कन्नडामध्ये लिहिलंय, कन्नडा बोलतात. मला इंग्लिश येते फक्त, तर मी इंग्लिश मध्ये बोलतो. म्हणजे स्वच्छ एरिया, स्वच्छ. हा, तर भेटा मॉल मध्ये जाऊन तोपर्यंत. ते मुंबईचीच सिस्टम आहे. असं कपड्यांचं शूज आहे, टेडीवेअर आहे, तर बँड्रामध्ये पण भेटतं. तर बँगलोरला येऊन आमचा मतलब काय ना. आता हिला शॉपिंगची बघायचं आहे. 150. जर चांगला कपडा असेल तर आपण घेऊ, पण कपडा आपल्यासाठी नॉट सॅटिस्फाईड. ओके. हा, तर मी बोलतो हे सेमच आहे. असं वाटतंय मी इकडे लिंकिंग रोडला आलोय. लिंकिंग रोड नाही, लिंकिंग रोडच्या आधी तो टॅडी शॉप आहे तसं आहे. पण हे असंच आहे. काय आहे? बार अँड रेस्टॉरंट. अच्छा, बार आहे. बापरे, लय जुना आहे. आम्ही मेट्रो शोधत लय चाललो पण काय भेटाय नाही ना. तो लुल्लू मॉल भेटला. लुल्लू मॉल लय लांब होता, अजून 4 किलोमीटर दाखवत होतं. काय माहित का असं. तर विचार केला इकडे पार्टिक डॉमिनोज होतं, गपचूप डॉमिनोज मध्ये जातो आहे ना. आणि हे बघा, आता आम्हाला पण बोललं इकडे मेट्रो स्टेशन आहे. इथं मेट्रो स्टेशन नाही, बस स्टेशन आहे. तर कम्युनिकेशन गॅप लय आहे इकडं. सॉरी मेट्रो स्टेशन इथे नाही. मेट्रो स्टेशन आहे इथे. हे दिसलं समज आहे मेट्रो स्टेशन. आणि आम्ही इथे उगाच फिरत होतो. चला आता एक असं कमर्शियल प्लेस आहे इकडे, ते बघून येऊया. खूप मोठा आहे कमर्शियल प्लेस एकदम. असं कसं आहे माहिती आहे? कसं आहे दाखव मित्रांनो. कसं आहे जाऊन बघूया. मेट्रो स्टेशन एंट्री वर मेट्रो स्टेशन लिहिलेलं आलंय. आता मेट्रो पकडून गांधीनगरला जाऊया. हे आहे बस स्टेशन. हा, बस स्टेशन आहे राणी. तिथे बघ ना केवढ्या साऱ्या बस लागल्या. बसचा डेपो आहे यांचा. आपला डेपो कसा असतो तसा यांचा, पण यांचा जरा एक्सक्लुसिव्ह डेपो आहे म्हणून ओळखतो. नालासोपाराच्या बाहेर गेलो ना आम्ही. आपल्या नालासोपाराचाच डेपो माहिती आहे ना आपल्याला. तिकीट काढते मेट्रोचं. MG रोड. आम्ही जिथून आलो तिथे जरा फिरायला जातोय पुढेपर्यंत ना, म्हणून. चला तर कॉइन दाखवा मेट्रोचे. अरे राणीकडे आहेत कॉइन. चला, प्लॅटफॉर्म 1 से जाने का घूमने को अपने को. यार ना, गुगल बोलतो मुंबईच्या मेट्रोपेक्षा बँगलोरची मेट्रो फेमस आहे. तुला काय वाटतं? मुंबईची मेट्रो इझी आहे ना, बँगलोरच्या मेट्रोज लाईक भुलभुलई आहे. काय बोलतो बघ तरी कॅमेऱ्यात. ते आपली भाषा ती आहे. आपण तिथे असं मोठे झालो मग आपल्याला असं वाटतं ते इझी आहे. असं इझी काय नसतं, सगळं सेमच आहे. अच्छा. इकडे फक्त तुम्हाला हे असं ते वाचायला यायला पाहिजे. असं मॅगी लिहितात ना, मॅगी ते वाचायला पाहिजे. तर हे पुरा चर्चगेटचा सिस्टम वाटतोय असा. उतरलो ते सांग ना, तुम्ही उतरून आपण इथे आलो. हा, अगदी बाजूलाच मेट्रो स्टेशन होतं. खूप जोरात चालू आहे इकडे. खूप जोरात चालू आहे. आणि याला हॉर्न का मारायचं समजत नाही. बाकी सगळं ठीक आहे, पण इकडे ट्रॅफिक खूप असतो यार. पुरा ट्रॅफिक जाम आहे. सकाळी पण तेवढाच होता, दुपारी म्हणजे आम्ही जेव्हा आलेलो. आता पण तेवढाच आहे. कर्नाटकचे ऑथेंटिक कपडे लागलेत इकडे, म्हणजे शॉल्स आणि काय बोलतील ह्याला राणी, कार्पेट. विंटेज आणि भारी आहे एकदम. मला तर लय आवडलं इकडे. हा एरियाच बघून लय आवडला. असं वाटतं आता इथंच घर बांधावं. अर्नव इथंच घर घेऊया. हा, घेऊया.
ले सकते हैं हमें. पण मला जरा कॉलेजला लांब पडेल, हर रोज फ्लाईट जायला लागेल. स्कॅम झालेला आहे. हे बघा, हे जे पेनलेलं आहे 50 रुपीजचं होतं, यांना की 80 रुपीज दिलेत. चांगला मस्त एकदम मोठा स्कॅम होता. पेमेंट झाल्यानंतर माहिती पडलं 50 रुपयाचं आहे, अँटिक 18 आहे. पण आपण खाऊन का जातो, आपण म्हणून खाण्यात जातो. हा, आता मम्मीला पाहिजे डोसा, तर डोसा घ्या जाते, रोड क्रॉस करायला लागेल. कर्नाटकात आलं इडली डोसा आणि इथले साऊथ फूड प्रिफर करायचं. हे तर तू ते केलंस. तर आता मी ऑटो पकडली, आता जातोय परत हॉटेलला. कारण का इतकं काय खरेदी वगैरे नाही केली आम्ही, फक्त खाल्लं जेवढं आवडलं आणि आता जाते. कारण खरेदी बाई फोनच्या कव्हरची खरेदी केली मॅडमच्या. बरोबर. आणि बाकी जास्त काय खरेदी केली नाही आम्ही आज. कारण उद्या करू, परवा करू, अजून वेळ भरपूर आपल्याकडे. हां, आणि मग आता निघालो हॉटेलवर जायला, कारण आता दमलो. आज प्रवासाचा पण दगदग आहे, तर आज आराम करूया. उद्या नवीन ब्लॉग सोबत नवीन फ्रेश ब्लॉग बनवू आपण. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. नाही रूम टूर द्यायची अजून. थांबा, नाही आज काय करत, रूम टूर देते. बाय. हां, तर आता आलो हॉटेलवरती, रिक्षा सोडली आणि आता हॉटेलवरती आल्यावरती मी जसं म्हटलं की रूम दाखवते आणि मग ब्लॉगची एंड करते, तसं थांबा इथूनच एंट्री करते. हां, तर हा बघा आपला रूम. सर्वात आधी इकडे टॉयलेट आहे, पण टॉयलेट नाही आधी दाखवत. आम्ही जेवताना बॅग्स उघड्या ठेवून गेलेलो. मस्त आहे ना, मोठा एकदम. बेड अजून आहे का, आम्ही एक्स्ट्रा बेड अर्णवसाठी मागवला आहे, पण आम्हाला गरज नाही. अबाउट बेड खूप मोठा आहे. काय म्हणतो अर्णव, मागू द्या. ठीक आहे, मॅट्रेस येते आहे अर्णवसाठी. आणि टॉयलेट पण दाखवू द्या. आणि आपल्याला कपाट पण दिले, हे कपडे ठेवायला कपाट पण दिले. इकडे पण आम्ही कपडे तिकडे नाही ठेवणार, आम्ही आमच्या बॅगवरच ठेवणार. टॉयलेट्स खूप छान आणि क्लीन आहेत. हो बाई, डायरेक्ट बंद केला. या मुलीचा फोटो सेशन काही संपणार नाही आज. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा.